लाडक्या बहिणींना सरकारचा मोठा झटका. या महिलांचे पैसे कायमचे बंद. यादीत तुमचंही नाव आहे का? कराची. राज्यातील ज्या कुटुंबाचं उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यामध्ये सरकारने 1,500 रुपये जमा करत गेल्या 2 वर्षांपासून ही योजना सुरू आहे. परंतु ज्या महिला या योजनेसाठी पात्र नाहीत त्या देखील या योजनेचा लाभ घेत असल्याचं सरकारच्या लक्षात आलं आहे. काही ठिकाणी तर सरकारी नोकरीला असलेल्या महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतल्याच्या घटना समोर आल्या आणि या महिलांना तेव्हाच या योजनेतून वगळण्यात आलं होतं आणि ही योजना सुरू करताना सरकारने काही अटी घातल्या होत्या. या अटींची पूर्तता न करणाऱ्या अनेक महिलांनी या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्यानंतर या योजनेचा लाभ फक्त पात्र असलेल्या महिलांनाच मिळायला हवा यासाठी सरकारने या योजनेसाठी KYC सुरू केली. गेल्या 1.5 वर्षांमध्ये KYCच्या माध्यमातून या योजनेची पडताळणी करण्यात आली. आता 30 एप्रिल रोजी सरकारने या योजनेच्या KYCसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली होती. ती देखील संपली आहे. त्यानंतर आता सरकारने राज्यातील तब्बल 54 लाख महिलांना या योजनेसाठी अपात्र ठरवलेलं आहे. ज्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्या आहेत त्यांना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्याची शक्यता कमी आहे. तर या योजनेसाठी 1,89,00,000 महिला पात्र ठरल्या आहेत. ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत त्यांच्या बँक खात्यात दर महिन्याला नियमितपणे 1,500 रुपये जमा होणार आहेत. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी, मुंबई.